नमस्कार, एकमत डिजिटलचा विशेष कार्यक्रम रणधुमाळी जिल्हा परिषदेची या कार्यक्रमामध्ये सगळ्याचं स्वागत. मी नितीन बनसोडे. आज आपण आहोत रेणापूर मतदारसंघामध्ये. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर गेल्या वेळी 4 जिल्हा परिषदेचे गट होते, त्यापैकी 3 भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले होते आणि 8 गण जे होते त्यावर देखील एक हाती भाजपची सत्ता होती. त्या काळामध्ये नेमका विकास झालाय का, कोणती कामं राहिली आहेत, कोणती कामं झाली आहेत, याचा लेखाजोखा आज आपण मांडणार आहोत. आणि माझ्यासोबत या ठिकाणी आपण पाहू शकता सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेस असेल, शिवसेना असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सगळ्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्या जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीवरती विचार मंथन या ठिकाणी होणार आहे. मला सांगा, माझ्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा मी काँग्रेसच्या उमेदवारांकडे जातो. मला सांगा, कशा पद्धतीनं या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे तुम्ही पाहताय? तुमचा जर नेता निवडून आला तर पुढचं विजन काय असणार आहे? आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एवढंच सांगू शकतो मी. आज जर आपण सगळ्याला बोलवलं, पण आज सत्ताधारी तर कोणीच नाही आहेत. तर आज सगळ्यात मोठी तुम्ही त्यांना ही गोष्ट विचारायला पाहिजे होती की तुम्ही काय केलं गेल्या पंचवार्षिकला. आम्हाला जर विचारत असताल तर आम्ही येणाऱ्या कार्यकाळात, मी पूर्ण माझ्या मतदारसंघापुरतं बोलतो, खरोळा मतदारसंघाचा मी आज पूर्ण सर्वे केलेला आहे. पूर्ण गाव डोर टू डोर जाऊन मी सर्वे केलेला आहे आणि त्यानंतर मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर त्या गावात जर गेलं, एका गावात गेलं तर एका गावात कमीत कमी 10 ते 15 समस्या आहेत. गेली 25 ते 30 वर्ष झालं माझा खरोळा मतदारसंघ हा विरोधी पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि विरोधी पक्षाच्या बालेकिल्ल्यामध्ये गल्ली ते दिल्ली त्यांचे सरकार असताना आज एवढे प्रश्न तिथं आहेत की म्हणजे काय बोलावं तेच कळत नाही. त्यामुळं लोकांनी आता ठरवलेलं आहे, येणाऱ्या काळात हा काँग्रेसचाच उमेदवार तिथं निवडून येईल. आणि तो आल्यानंतर जे स्थानिक मूलभूत गरजा आहेत, रस्ता असेल, वीज असेल, पाणी असेल, लाईट असेल, या सर्व गोष्टीची जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जो काही विकास करता येईल तो पूर्ण विकास आम्ही जनतेच्या समोर उभा राहून करून घेऊ, एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो. निश्चित स्वरूपात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही स्थानिकांची निवडणूक असते, स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक असते, मूलभूत प्रश्नांची निवडणूक असते. मला सांगा, हे मूलभूत प्रश्न, रस्ता असेल, नाली असेल, पाणी असेल किंवा शेतकऱ्यांची वेगवेगळी कामं असतील, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल, या पूर्वीच्या काळात झाली आहेत का? पूर्वीच्या काळात कामं तर काही झालेली नाहीतच, परंतु ह्या पंचायत समिती जी भाजपची जी सत्ता होती, ह्या पंचायत समितीच्या गणातल्या लोकांनी 8च्या 8 होते. कोणाची जवाहर योजनेची विहीर ह्यांनी फुकट पैशात काढली नाही, गाय गोटा काढला नाही. कुठल्या शेतकऱ्याला कसल्या साध्या मशीन असेल काय, बऱ्याच आता योजना आहेत आता पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये मूलभूतच आहे सर्व. तर ह्यांच्यामध्ये इतकी लूट केलेली आहे, इतका असंतोष आज लोकांमध्ये. आणि आज आमचे 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समितीचे सदस्य आज आमचे उभा आहेत. तर आमच्या सदस्याच्या वतीनं सगळ्या 4ही सदस्याच्या वतीनं मी त्यांना ग्वाही देतो, तुम्हाला पत्रकाराला किंवा येणाऱ्या समोरच्या पार्टीला सुद्धा आव्हान देतो, असे स्वच्छ आणि निर्मळ मनाचे, चारित्र्यवान, कुणाच्याही 1 रुपयात न बरबटलेली माणसं आम्ही सर्वच्या सर्व असे दिलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये हे निवडून येणारच आहेत आणि आल्यानंतर ह्यांची कामाची पद्धत वेगळी राहणार आहे. प्रशासक काळामध्ये काय घडले? प्रशासक काळामध्ये कामं झाली आहेत का? प्रशासक कामामध्ये काय सगळा काळा बाजार झालाय. काय झालं? कुठलंच काम झालं नाही. कुठली विहीर नीट झालं नाही, गाय गोटा नीट नाही, सगळे इथून लुटून इथंच बसलेले आहेत. लुट आम्ही भरपूर वेळेस निवेदन दिले, बीडीओ साहेबाला निवेदन दिले, ह्याला दिले, वर शिवोला दिले, काहीच नाही. मला सांगा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये उतरते. काय विजन असणार आहे? तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे? सर्वप्रथम विजन म्हणजे आमचं आहे ते विकासाचं विजन आहे. कारण इथं ग्रामीण भागामध्ये रस्ता नाही, प्रामुख्याने नाली नाही ना पाणी नाही. कारण आपण जर कामखेडा असेल किंवा इकडं खरोळा असेल, भोकरंबा असेल, तुम्ही आताही जावा तिकडं, तुम्हाला सहज चालता येत नाही, इतकाले गुडघे इतकाले खड्डे पडलेले आहेत. का? कारण या ठिकाणी पहिलं विकास झालेलाच नाही. आता जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत ते निश्चितच इथं विकास करतील याच मुद्द्यावर. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काम जर बघितलं तुम्ही, एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण आणली. आज महाराष्ट्रातले जेवढे काही नागरिक आहेत 60 वर्षापूर्वी, त्यांना एसटी फुकट केली. जे काही विकास होता ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे. त्याचंच आम्हाला विजन म्हणून आम्ही आज हे उमेदवार उभा केलेले आहेत आणि निश्चितच हे काम करतील.
निश्चित स्वरूपात आपण जर लातूर शहर महानगरपालिका किंवा नांदेडची महानगरपालिका या निवडणुकीकडे पाहिलं तर लातूर शहर आणि नांदेडमध्ये वंचित आणि काँग्रेसला एकत्र लढल्यामुळे मोठा फायदा झाला होता. मात्र या निवडणुकीमध्ये अद्यापपर्यंत तरी वंचित आणि काँग्रेसची युती झालेली नाही. त्यामुळं हे स्वतंत्र लढणार की युतीत लढणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. मला सांगा, वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर तुम्ही पाहिलेला आहे, लातूर शहर असेल किंवा नांदेड असेल. आता एकला चलो रेचा नारा देत आहे की पक्षाच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनानुसार पक्षानं ज्यांना अधिकार दिलेत युतीबाबतचे ते संतोष सूर्यवंशी हे आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा निर्णय डिक्लेअर करणार आहेत, जाहीर करणार आहेत. युती आहे किंवा नाही हे आपणास आज सायंकाळी 4 वाजता समजेल. युती जर नाही झाली तर काय ही तयारी आहे? आम्ही युती नाही झाली तर आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी केली. या रेणापूर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद 2 गटामधून मी माझे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत आणि 4 पंचायत समितीच्या गणामधून आमचे उमेदवार उभे आहेत. का मागच्या काळामध्ये कामं झाली आहेत का विकास नाही, त्याचा खंड असा पडलेला आहे की या अधिकाऱ्याला सत्ताधाऱ्यांनी काय कामं केलीत हे अधिकाऱ्यालाच माहित नाही तर जनतेला का माहित व्हावं. अधिकाऱ्याकडे आता आमच्या या मामांनी सांगितलं तसं अधिकाऱ्यांनी आणि अगोदरच्या म्हणजे प्रशासनात असलेल्या सत्तेत असलेल्या पक्षाने किंवा अधिकाऱ्यालाच माहित नाही कोण गेले अधिकारी कसल्या नाहीत. एक विहीर मंजूर करायची झाली तर 15,000 रुपये आहेत. शेतकऱ्याकडून 15,000 रुपये भरून घेतले जातात. हा भ्रष्टाचार आहे. एका शेतकऱ्याकडून 15,000 सुरुवातीलाच घेतले जातात आणि नंतर त्याला 6-6 महिने त्या ठिकाणी खेटर मारावं लागतं. ही शेतकऱ्याची या ठिकाणची बिकट परिस्थिती आहे. जे रमाई आणि जे काही घरकुलाच्या स्कीम आहेत त्याला सुद्धा 15,000 रुपये घेतले जातात. विशेष बाब म्हणजे या तालुक्यामध्ये जे काही रोजगार हमीचे कामं होतात यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. इथले रोजगार सेवक जे आहेत ते रोजगार सेवक अगदी गावातल्या कुणीही माणसाचे पासबुक पैसे गुत्तेदार घरी जाऊन पैसे मागतात. ही इथली भ्रष्टाचाराची परिस्थिती आहे. इथल्या राज्यकर्त्याची परिस्थिती आहे. इथल्या गुत्तेदारांनी हा तालुका खाऊन घेतलेला आहे. या तालुक्यातल्या रस्त्याची परिस्थिती बघा, या तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बघा. माझ्या पानगावमध्ये सध्या परिस्थितीला एकदम तुम्ही येऊन बघा, नालीत पाणी असतंय तसं पाणी येतंय आणि त्या पाण्याचं सातत्य दर 15 दिवसाला 20 दिवसाला गेल्या 3 महिन्यात आम्हाला 1 महिन्याला पाणी पुरवठा केला जात होता. इथल्या शासकीय यंत्रणेचं हे अपयश आहे. त्यांनी, माझा आरोप आहे, त्यांनी सत्तेत सुद्धा उभा टाकू नये, निवडणुकीत सुद्धा उभा टाकू नये, कारण त्यांनी लोकांना आतापर्यंतच्या काळात सुविधा पुरवलेल्या नाहीत. जी काही मूलभूत गरजा आहेत प्रशासकीय स्तरावर अधिकाऱ्याकडून सुद्धा त्याची पूर्तता होत नाही. अहो, साधं ब्लिचिंग पावडर जर तुम्ही जर तळ्यातल्या त्या फिल्टर वर देत नसाल तर मग ह्याच्यापेक्षा काय शोकांतिक आहे. आमच्या पानगावच्या रस्त्याची अवस्था बघा. इथल्या जाणीवपूर्वक लोकांनी अडवून ठेवला तो रस्ता. जिथं आमचा तो राष्ट्रीय महामार्ग होणार होता त्या महामार्गाला आता उगाच साधं डांबरीकरण केलेलं आहे. या रस्त्यासाठी सर्व पक्षाने या ठिकाणी झगडलं, परंतु शेवटी आमच्या पत्रामध्ये ते डांबरीकरण पडलं, आम्हाला राष्ट्रीय महामार्ग मिळाला नाही. हे यश कुणाच आहे? इथल्या सत्ताधाऱ्याचं हे अपयश आहे आणि हे यश मिळवण्यासाठी इथून पुढल्या काळात सुद्धा या भागातील सगळे नागरिक प्रयत्न करतील. निश्चित स्वरूपात मला सांगा, ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असते, स्थानिक मुद्द्यावरती लढली जाते, शेतकऱ्यांसाठी लढली जाते. मात्र मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, अधिकारी असतील किंवा सत्ताधारी असतील. कसं पाहता याच्याकडे आणि या पुढे कसं या तुमचं विजन असणार आहे? आता तुम्ही योग्य मुद्दा मांडलात की ही निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक असते आणि पंचायत समिती जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाचा एक कणा म्हणून समजला जात असतो. हे विचार केला जात असते की भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आलं, या ठिकाणी गुत्तेदार पोचण्याचं काम या लोकांनी केलं. प्रथमतः की जसं आधी पूर्वी लोक म्हणत होते की रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही, या पद्धतीने हा भारतीय जनता पार्टीवाल्याला चालू केलं. त्यानंतर प्रशासक बसला असता प्रशासक ही त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मंत्र्याच्या पुढाऱ्याच्या संगनमतानं चालू झालं आणि त्याच्यामध्ये की आपल्या मर्जीतले पुढारी आणून जर बसवित आदरणीय आमचे नेते श्रीमंतरावजी नागरगोजे या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी श्रीमंतरावाला देखील अन्याय सहन करावा लागला. इथं विहिरीसाठी त्यांच्या दवण गावामध्ये एका जणाची विहीर मंजूर करण्यासाठी जाधव नावाच्या अधिकाऱ्यासोबत त्यांचे भांडणं झाले. कशापायी भांडणं झाले तर तुम्ही विचारा, त्याला पैशाचे देवाणघेवाण झाले. अभंग नावाचा व्हिडिओवाला भारतीय
भारतीय जनता पार्टीने त्याला इथं बसविलं. त्या माणसानं एक जाधवच्या आणि त्या माणसानं वसुली चालू केली आणि एका शेतकऱ्याला विहिरीला 25 ते 20 हजार रुपये त्या काळी खर्च येऊ लागला आणि ते विहीर दिल्याशिवाय विहीर मंजूर केली जात नाही. ही अशी परिस्थिती आहे. तुम्ही रस्त्याचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये रस्त्याचा असा विषय आहे की एखादी जर महिला डिलिव्हरीसाठी जर तिला दवाखान्यात झाली तर दवाखान्याच्या अलीकडे ती महिला डिलिव्हरी होत होती. इतकी रस्त्याची परिस्थिती बिकट आहे. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मतदानाचा आम्हाला बी एकच अधिकार दिला आणि त्यांनाही अधिकार दिलाय. आमच्या मतावर राज्य त्यांचं चालायचं आणि इथल्या जनतेला शुद्ध वेळेत काढण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे आणि काँग्रेसने ही तीच भूमिका असण्याच्या आधी ही निभवलेली आहे. एक आम्ही एक रेणापूर तालुक्यातल्या सुजान जनतेला आमची एक विनंती आहे की बाबा अकोला पॅटर्न जे 25-30 वर्षापूर्वी चालत श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आणलेला आहे की अकोल्यामध्ये आता तुम्ही जर अकोल्याची तिथं बैठक काढली तिथली जर तिथल्या लोकांना विचारलं तर अल्पभूधारक शेतकऱ्याला तिथली जिल्हा परिषद पंचायत समिती मोफत बी बियाण वाटप करते. या धर्तीवर आम्ही इथं राबतो. वंचित बहुजन आघाडीचा हा फॉर्म्युला आहे. जे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर सोशल इंजिनिअरिंगचा जो फॉर्म्युला राबलाय हे आम्ही ह्या रेणापूर तालुक्यात वळले. आता माझी भगिनी ही उच्च शिक्षित आहे. खरोळा जिल्हा पंचायत समितीला आम्ही तिला उमेदवारी दिलेली आहे. MA झालेली मुलगी आहे. आमच्याकडे सारी उच्च शिक्षित आम्ही तरुणाला संधी दिलेली आहे. ह्या लोकांनी ती नाही की शेतातून आणून उचलून बसविलेले उमेदवाराला दिले लोक. ज्या लोकांना आता भारतीय जनता पार्टीनं माझ्या विरोधात जी उमेदवार दिलाय त्या उमेदवाराचा तर इथल्या जनतेशी इथल्या प्रश्नाशी काहीच नाळ नाही. पुण्यामध्ये मोलमजुरी करणाऱ्या तरुणाला इथं आणून माझ्या विरोधात उभा केलं. हे की इथला तरुण त्याला चालत नाही. एक उच्च शिक्षित तरुणाला एक मागासवर्गीय तरुणाला संधी द्यावी ह्या लोकांची भावना नाही की हम करो सो कायदा. म्हणजे जे यदा यदा ये धर्मास्य गलानी न उभावरता शूद्र न करियो धन संशय राष्ट्राबाद मध्ये जो गीतेचा पहिला सार म्हणतो त्या पद्धतीने ह्या लोकांना या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना इतकं नीच पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. निश्चित स्वरूपात राजकारणाची जी व्याख्या यांनी सांगितलेली आहे निश्चित स्वरूपात अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. मात्र उच्च शिक्षित तरुणांना राजकारणाकडे कसं वळवावं याकडे कुणीही लक्ष देत नाही. तरीही उच्च शिक्षित तरुण जी आहे ते आज राजकारणामध्ये उतरले, निवडणुकीसाठी थांबले. मला सांगा, तुम्ही उच्च शिक्षित आहात, काय तुमचं नेमकं शिक्षण झालेलं आहे, कशा पद्धतीने या राजकारणाकडे पाहताय, विकासाचे तुमचे काय मुद्दे असणार आहे? माझं सध्या म्हणजे PhD ला ऍडमिशन आहे आणि म्हणजे मी ह्या राजकारणात ह्याच्यासाठी उतरले कारण का नाही जे शिक्षण घेतात ना त्यांच्यासाठी ना जे पुढे जातात राजकारणात त्यांना असं म्हणलं जातं की तुम्ही फक्त शिक्षण घ्या, राजकारणाकडे नका जाऊ. आणि जे शिकलेले सुशिक्षित नाहीत ते सगळे राजकारणाकडे वळत आहेत आणि आमच्या पण गावचा काहीच विकास झाला नाही. जिल्हा परिषद सहसा बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत आणि रस्ते नाल्या सगळं काही चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं नाही आणि झाले. तुमचं काय विजन असणार आहे? तुमचा पुढे मी जर संधी मिळाली तर तुम्ही काय करणार या भागासाठी, तिथल्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या समस्यावर? आरोग्यासाठी म्हणलं तर कोणत्याच गावामध्ये असं नाही की दवाखाना नाही किंवा डॉक्टर नाही आहेत आणि कोणाला अर्जंट जर कुठं न्यायचं म्हटलं तर लातूरला जावे लागतं. आणि नंतर शिक्षणासाठी म्हणलं तर आम्ही जे शाळा बंद पडलेल्या आहेत तिथं चांगलं शिक्षक वगैरे देऊ आणि चांगलं त्यांना सुशिक्षित करू आणि रस्ते नाल्या वगैरे त्याचे पण कामं करू. निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने पाहायला गेलं तर तरुण आणि शिकलेल्या उमेदवाराचं हे मत चांगलं वाटतंय. लोक यांच्याकडे कसं पाहतील हे माहीत नाही. पण माझ्यासोबत आता भाजपचे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. मी त्यांना विचारतो, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप प्रामुख्याने झालेले आहेत, अधिकाऱ्यांवरती असू द्या किंवा सत्ताधाऱ्यांवरती असू द्या. भ्रष्टाचाराचे आरोप जे झालेत, आमच्या नेत्याकडून, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून भ्रष्टाचार झालेला आहे. भारतीय जनता पक्ष प्रशासनामधले खालचे अधिकारी करत असतील, पण नेता म्हणून असं कुठल्या कार्यकर्त्यांनी, आमच्या नेत्यांनी कुठं भ्रष्टाचार नाही. उलट आमच्या सरकारचं, भारतीय पार्टीचं धोरण आहे. पूर्वी तर काँग्रेसवालीचं काय व्हायचं, एखादी योजना द्यायची, मग त्या गावातला गावपुढारी नेता कुणी अर्ध त्याने घ्यायचं आणि अर्ध पुन्हा त्या लाभार्थ्यांवर पोचायचं. म्हणून आता देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदीजींनी कुठलीही योजना डायरेक्ट त्या लाभार्थ्याच्या खात्यावर पैसा जातोय. म्हणून मग कुठं भ्रष्टाचार होतोय. मग जे लाभार्थी कोणी डायरेक्ट कुठं अधिकाऱ्याला देत असेल तो आमच्या पार्टीचा दोष नाही, सरकारचा दोष नाही आणि नेतृत्वाचा दोष नाही. निश्चित पार्टीचा दोष नाही, सरकारचा दोष नाही हे जरी मान्य केलं तर लोकप्रतिनिधी म्हणून कुठेतरी त्या अधिकाऱ्यांवरती, त्या कर्मचाऱ्यांवरती तुमचा वचक कमी पडला असं म्हणायला हरकत नाही. नाही, आमचे या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आमदार आदरणीय रमेश आप्पा कराड अंकुश ठेवून असतात. प्रत्येक गावात स्वतः लक्ष निवडतात, कुठली योजना कुठं शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचते की नाही, तिथं कोण अडसर येतोय का, कोणी अधिकारी कोणी काही करतंय का, प्रत्यक्षात स्वतः त्याची इम्प्लिमेंट घेतात.
लक्ष देतात. मग BDO असतील, खालचे कर्मचारी असतील, त्यांना सूचना करतात, खबरदार तुम्ही जर सर्वसामान्य लाभार्थ्याकडून कुठं जर पैसा घेतला तर याद राखा. अनेक प्रकरण आदरणीय आपण अधिकाऱ्यांना जाच मागे इथं त्यांनी बैठक घेतली होती, प्रत्यक्षात बोलावून त्यांना सूचना केल्या, समज दिलेत आणि याद राखा या भाषेत त्यांना सूचना देऊन त्यांना तंबी दिलेली आहे. म्हणून आमचं नेतृत्व चांगलं काम करत आहे आणि एक लोकप्रिय नेतृत्व आहे. 24 तास जनसेवेसाठी पूर्ण ऑफिस त्यांचं खुलं असतं आहे. सर्वसामान्य माणूस जातो, आपापली सुखदुःख अडचणी काय सांगतात ते ऐकून घेतात आणि त्याचं फॉलोअप केलं जातं आहे. आता मगाशी उल्लेख केला या साहेबांनी, आता हे सरकार किंवा इथं आपा 1.5 वर्षानंतर आलेत. त्या अगोदर कोण होतं इथं? 15 वर्ष काँग्रेसचे आमदार होते, 15 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. आज ही ग्रामीण अवस्था दुरुस्त कोणी केली? 1.5 वर्षात आपाच्या माध्यमातून प्रत्येक गावात या सगळ्या नेत्यांना मान्य बी असेल, पक्ष म्हणून बोलून तो राजकीय भाग वेगळा, प्रत्येक गावात करोडो रुपयाचा निधी दिला आहे. अनेक मंदिर उभा केलीत, रस्त्याची कामं केलीत. 1.5 वर्ष फक्त राहिलेत. आपाचं विजय या मतदारसंघात प्रत्येक गाव रस्त्याला जोडायचे. जे काही रस्ते राहिलेत कामाचे त्यांनी प्रोग्राम घेतला आहे, CM साहेबापर्यंत प्रोग्राम दिला आहे. आता आचारसंहिता आहे, पुढं तो पूर्ण प्रोग्राम होणार आहे, रस्ते करून घेणार आहेत. त्यांचं विजन चांगलं आहे. जनसेवेसाठी पूर्ण जीवन ते पूर्ण वाहून घेत आहेत. निश्चित स्वरूपात मला सांगा, दिल्ली ते गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे आणि अशा सत्ताधारी पक्षाचे आमदार हे ह्या तालुक्याला मिळालेले आहेत. मग रस्ते असतील, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या समस्या आजपर्यंत कायम कशा आहेत? हे मागच्याच याच्या अगोदरची सरकार असं होतं. केलं 1.5 मग ते चालू- वर्षापासून तरी सुधारणा झाली आता सुधारणा चालू आहे ना, म्हणजे अजून झाली नाही? सुधारणा चालू आहे. चालू आहे पण अजून झाली नाही असं म्हणतो. मग 1.5 वर्षात कुठलं होणार? त्याला वेळ लागेल ना. एखादं तरी उदाहरण. हा? आता इथं ग्रामीण रुग्णालयाची मागणी केली आपण स्वतः, त्याचं प्रोसेस चालू आहे. ते राज्यस्तरावर चालू आहे, ते होणार आहे. ते होणार आहे, एकदा कसं होणार ते? तसं काही प्रोसेस असतं, ते करावं लागतील ना. वेळ लागणार आहे म्हणतात. तुम्ही समाधानी आहेत का याच्यावर? नाही, मला एवढंच विचारायचं यांना, हे जे म्हणतात की 1.5 वर्षापासून आमचे आमदार आहेत, 2014 पासून मला वाटतं भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यात आहे, देशात आपल्या राज्यात आहे, देशात आहे 2014 पासून. आणि खोरळा मतदारसंघ गेली 25 वर्ष झाले यांच्या ताब्यात आहे. पंतप्रधान यांचे, मुख्यमंत्री यांचा, उपमुख्यमंत्री यांच्या सहकारी छोटे बंधू जे आहेत आमचे मित्र यांचा, जिल्हा परिषद सदस्य 25 वर्ष झाले ह्यांचे. आज तुम्ही कुठल्याही गावात जावा स्मशानभूमीचा प्रश्न आहे, आज कुठल्याही गावात जावा रस्ता नाही, आज कुठल्याही गावात शुद्ध पाणी पिण्याचे नाही. तुम्ही हे सगळं सोडा. शोकांतिक आहे, आपण महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण म्हणतो. एक महाराष्ट्रात मध्ये लातूर जिल्ह्याचे एक शिक्षण पॅटर्न म्हणून एक वेगळी ओळख आहे. तुम्ही आज कुठल्याही मतदारसंघातल्या जिल्हा परिषद शाळेत जावा. आज आमच्या भगिनींनी सांगितलं, आता माझ्याकडे फोटो पण आहेत, तुम्हाला दाखवतो. अक्षरशः तिथं महिलांना शौचालयाला जाण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध नाही. मग याने कुण्या अधिकारानं मतदान मागणार आहेत लोकांना? आणि ह्याने जे सांगितलं की 1.5 वर्ष झालं आम्ही इथं आहे, पण तुमचं 2014 पासून सरकार आहे. मला वाटतं 1990-92 पासून खरोळा जिल्हा परिषद सर्कल यांच्याकडे आहे. मग यांचा मतदारसंघातला उमेदवार झोपला होता का? 25 वर्ष झालं. बंधू जे आहेत आमचे मित्र त्यांचा, जिल्हा परिषद सदस्य 25 वर्ष झाले ह्यांचे. आज तुम्ही कुठल्याही गावात जावा स्मशानभूमीचा प्रश्न आहे, आज कुठल्याही गावात जावा रस्ता नाही, आज कुठल्याही गावात शुद्ध पाणी पिण्याचे नाही. तुम्ही हे सगळं सोडा. शोकांतिक आहे, आपण महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण म्हणतो. एक महाराष्ट्रात मध्ये लातूर जिल्ह्याचे एक शिक्षण पॅटर्न म्हणून एक वेगळी ओळख आहे. तुम्ही आज कुठल्याही मतदारसंघातल्या जिल्हा परिषद शाळेत जावा. आज आमच्या भगिनींनी सांगितलं, आता माझ्याकडे फोटो पण आहेत, तुम्हाला दाखवतो. अक्षरशः तिथं महिलांना शौचालयाला जाण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध नाही. मग याने कुण्या अधिकारानं मतदान मागणार आहेत लोकांना? आणि ह्याने जे सांगितलं की 1.5 वर्ष झालं आम्ही इथं आहे, पण तुमचं 2014 पासून सरकार आहे. मला वाटतं 1990-92 पासून खरोळा जिल्हा परिषद सर्कल यांच्याकडे आहे. मग यांचा मतदारसंघातला उमेदवार झोपला होता का? 25 वर्ष झालं. त्याला अक्कल नव्हती का? किंवा जनतेसाठी काय केलं पाहिजे आपण? तुम्ही आज मतदान जे मागताय ते कुण्या अधिकारानं मागताय? यांचा एकमेव उद्देश आहे, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा. आणि हा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळात, येणाऱ्या 5 तारखेला तुम्हाला दिसेल. आज तुम्ही बघत असाल पूर्ण रेणापूर तालुक्यामध्ये काँग्रेसचे एक चैतन्य निर्माण झाले. आज आदरणीय आमचे दिलीपराव देशमुख सहकार मंत्री साहेब असतील, धीरजभाई असतील, अमितभाई असतील, यांनी सहकार क्षेत्रातून, कारखान्याच्या माध्यमातून 9 ते 9.5 हजार हेक्टर ऊसाची लागवड आज रेणापूर तालुक्यामध्ये आहे.
माझ्या मतदारसंघात खरोळा सर्कलमध्ये जवळपास 4 ते 4.5 हजार हेक्टर क्षेत्रावरती ऊस लागवड केलेली आहे. मग या लागवडीच्या माध्यमातून जो कारखान्याला ऊस जातो त्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळतो, पैसे मिळतात. आज तुम्ही बघितलं 300 ते 350 हार्वेस्टर आदरणीय धीरज भैयाच्या माध्यमातून, DCC बँकेच्या माध्यमातून 300 हार्वेस्टर लोकांना वाटप करण्यात आलेत. बँकेनं त्याला आर्थिक सहकार्य केले. आज 300 हार्वेस्टरच्या पाठीमागे एका हार्वेस्टरच्या पाठी 10 ते 15 लोकांची टीम काम करते. यांनी लातूरमध्ये बुगी कारखाना निर्माण केला की ज्याचं 3दा उद्घाटन झालं. त्यांनी सांगावं की लातूर शहरातले, लातूर तालुक्यातले, लातूर जिल्ह्यातले त्या बुगी कारखान्यात किती कर्मचारी कामाला आहेत. आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबाच्या कारखान्यामध्ये, आदरणीय अमित भैयाच्या कारखान्यामध्ये आमच्या मतदारसंघातले, आमच्या गावातले किती लोक कामाला आहेत. ते हे म्हणतात लाडकी बहीण, लाडकी बहीण. ही काँग्रेसनेच आणलेली योजना आहे, फक्त याने नाव बदलले. आज निराधार योजना तुम्ही बघितलात, आज वयोवृद्ध निराधार योजना आहे, ही काँग्रेसने आणलेली. पण हे कुठंतरी आम्ही सांगायला कमी पडतोय, ही शोकांतिका आम्हाला वाटते. निश्चित स्वरूपात मला सांगा, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जे आता सांगितलं त्यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला समाधानी वाटतंय? मी सांगतो की माझ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला ठीक आहे, मी मान्य करतो आपा हे 1.5 वर्षात आले. पण आतापर्यंतच्या 4 जिल्हा परिषद निवडणुका, पंचायत समिती हे भाजपचे सदस्य होते, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य. पण त्यांनी सांगावा की आता आपण इथं ग्रॉस रूटचं बोलत आहोत, आपण वरच्या लेवलचं बोलत नाहीत. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, जिल्हा परिषद त्याखाली पंचायत समिती, म्हणजे गाव भागातले प्रश्न आहेत. आणि या गाव भागातल्या प्रश्नांची सोडवणूक यांनी काय केली, यांच्या नेत्याने पुढे यायचं नाही. त्या भागातल्या जे काही पूर्वीचे माजी सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे जे असतील, पंचायत समितीचे असतील, त्यांनी याची उत्तरं द्यायची, नेत्यांनी नाही द्यायची. हा माझा ग्रामीण भागातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं प्रश्न आहे की त्यांनी ग्रामीण भागात यावं. आज परिस्थिती अशी आहे की यांचाच भाजपचा सदस्य इकडून तिकडे तिकीट नाही दिलं की काँग्रेसमध्ये गेलाय. पदाधिकारी या रेणापूर तालुक्यातला इकडून तिकीट नाही दिलं की काँग्रेसमध्ये, आणि काँग्रेसकडून तिकीट नाही भेटलं की इकडं भाजपमध्ये. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं, भाजपामध्ये अर्धी काँग्रेसची टीम आहे, पुढच्या चेअरला कोण आहेत ह्यांनी सांगावं. नाही, एक प्रश्न राहिला सर, लाडक्या बहिणीचा प्रश्न मांडतो. लाडक्या बहिणीला जो निधी दिला जातोय तो समाज कल्याण विभागाचा, तो मागासवर्गीय विभागाचा, हा आमच्यावर अन्याय आहे. हा अन्यायाच्या विरोधात आम्ही येत्या काळामध्ये आंदोलन उभा करू. ह्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी ठामपणे आंदोलन करणार. शिवसेना वर तर युती आहे, लाडकी बहीण योजना दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आहे. आता जे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, काय वाटतं, समाधान आहे? समाधानी म्हणून नाही. आपली पहिला मुद्दा काय आहे, आपला पंचायत समिती तालुका स्तरावर आपण बोलतो तिथं. त्यांनी आरोप केला होता कुठला स्थानिकच्या ह्याच्यावर, पण त्यांनी घेतलं की त्यांच्या नेत्यानं, खरंच त्यांच्या नेत्यानं चोरी केली का हे त्यांनी अगोदर बघावं. का? कारण मुद्दा कुठला होता त्यांना ते कळालं नाही. मुद्दा होता स्थानिकचा, त्यांनी घेतलं कुणावर, आपल्या नेत्यावर. पण नेत्याचं इथं नाहीये, स्थानिकच्या नेत्याच्या इथं निवडणूक आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. कारण इथं पंचायत समितीला सत्ता कोणाची होती? भाजपची होती, एक हाती होती. इथं मालक होता कोणी? अधिकारी मालक, आणि ते सभापती आणि उपसभापती तेच मालक. मग त्यांनी मिळून खाल्लं. आता इथे ह्यांना काही माहिती होतं का? आणि ह्यांच्या नेत्याचं काही होतं का इथं? काही नाही का? नाहीच ना. मग तसं नाहीये. आता नेत्याचं इथं कुठे येतंय? आता तुम्हीच सांगा, राजकारण बघायचं झालं तर आज बोकरंबा माजी आमदार, एकाच घरामध्ये 2 तिकीट, म्हणजे इथल्या गोरगरिबाचं काही देणं घेणं नाही तुम्हाला. फक्त आलं तर आपल्याच घरात. इथं ह्यांनी शाळा कशी केली बघा, लोकांना कसं बनवतात बघा. हे आज तुम्ही त्या भोकरंब्याकडे जाऊन दाखवा मला. तुम्ही जाताना तुमचं कुठं तर त्या गाडीचं टायर जाईल किंवा त्या गाडीचं मरगाड पुढलं मोडून जाईल, एवढी अवस्था बेकार झालेली आहे रस्त्याची. मग हे तिथं आजी आहेत, माझी आहेत, मग ह्यांनी काय केलं आजपर्यंत? 1.5 वर्ष म्हणतात ना, 1.5 वर्षामध्ये मग त्या रस्त्याकडे ह्यांनी किती वेळेस गेलेत? मग ते रस्ता का दुरुस्त झाला नाही? आज तुम्ही ऊसाचे ट्रॅक्टर येतात लोकांचे, शेतकऱ्याचे ट्रॅक्टर काय ते 10 वेळेस दिवसातून तिथं त्या अडकून पडतंय. मग ती दिसत नाही का ह्यांना? मग हे जात नाहीत. आता तिथं मत काय म्हणून मागणार त्यांनी? निश्चित स्वरूपात कामं झालं नाहीत असा एक थेट उत्तर त्यांच्याकडनं मिळतंय. तुम्ही काय सांगाल? कामं झालेली आहेत, त्यांना बोलायला चालायचं, लबड बोलायला काय आहे? केंद्राचं, राज्य सरकारचं विजन आहे. आणि स्थानिकला मी मगाशी तुम्हाला सांगितलं, प्रोग्राम घेतलेला आहे आदरणीय आमदार साहेबांनी. स्थानिक याच्यावरती तर सत्ता तुमचीच होती. हो, सत्ता म्हणजे कुठली होती? मधल्या काळात प्रशासक होतं. मधल्या काळात 4 वर्ष प्रशासक आहे. ही काँग्रेसच्या काळात खराब झालेली आहेत.
काँग्रेसने केलं 14 काँग्रेसच्या काळात. आणि यांनी जे सांगलं कारखाना ह्यांची काय आमदार कोण होता विचारा की 15 वर्ष त्यांचा आमदार होता. कोणी केलं हे अवस्था ही मतदारसंघ मुंडे साहेबाच्या काळात जी कामं झालीत त्याच्यानंतर 15 वर्ष हे काँग्रेसचं आमदार होते. त्यांनी काहीच केलं. आणि ह्यांनी जे बोलले ना कारखाना कोणाची बाबत जागीरदारी नाही. आमचा शेतकरी तो शेअर्स भरतो, त्यानं शेअर्स भरलेला आहे आणि तो मालक आहे. त्या कारखान्याची उगाच जागीरदारी करतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला दबायचा प्रयत्न करतात. ते आता या मतदारसंघात रमेश आप्पाच्या रूपाने दबाई नाही. रमेश आप्पांनी अख्ख्या शेतकऱ्याला गोरगरिबाला साथ दिल्या, सहकार्य केलेलं आहे. म्हणून इथला आता त्यांचा पराभव झाला आहे. आणि म्हणून बरोबर पचवलं नसल्यामुळं कुठं तुम्ही शहर भागातलं काय सांगताय? आताच करणार आहे दूध का दुधाचं पाणी होणार आहे. इथली 100% चारी जिल्हा परिषद भाजपच्या येणार, पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येणार. मला सांगा, ह्या निवडणुका स्थानिक निवडणुका आहेत. आरोप प्रत्यारोप हे पक्षावरती होत राहणार आहेत. मात्र हे आरोप प्रत्यारोप बाजूला सारून कुठेतरी स्वच्छ कारभार करणारे उमेदवार या ठिकाणी निवडून यावेत, अशीच अपेक्षा आपण व्यक्त करायला हरकत नाही. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.